अध्यक्ष महोदय, या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केला आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो। राज्यातल्या सिंचनाच्या संदर्भात देखील मला सांगितलं पाहिजे, विशेषतः सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात आपण वर्षानुवर्षे चर्चा करतोय। साधारणपणे ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समितीने विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष काढला होता त्यावेळी तो 13,83,000 हेक्टरचा होता, 13,83,000 हेक्टरचा। आता या 13,83,000 हेक्टर पैकी 13,34,000 हेक्टरचा अनुशेष संपवलेला आहे। आता फक्त 50,000 एकराचा 49,000 एकराचा राहिला आहे, 49,000। आणि तो कुठे राहिला आहे? साधारण आपण जर विचार केला तर तो 3च जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे, अकोला, बुलढाणा आणि हिंगोली। कारण हिंगोली हा वेगळा जिल्हा, म्हणजे त्याचा अनुशेष वेगळ्याने आपण 3 वर्षापूर्वी कॅल्क्युलेट केला, 2019 साली कॅल्क्युलेट केला। याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आता अकोल्याचा विचार केला तर अकोल्यामध्ये 14,530 हेक्टरचा अनुशेष बाकी आहे। त्याच्या अगेन्स्ट आपले जे प्रकल्प आता पूर्ण होत आहेत, जे 2026 मध्ये काही आणि 27 जून पर्यंत सगळे हे पूर्ण होतील, तर त्यामध्ये 14,530च्या ऐवजी 19,335 एवढी सिंचन क्षमता आपली पूर्ण होईल। त्यामुळे अकोल्याचा संपूर्ण अनुशेष हा त्या ठिकाणी संपून त्याच्यापेक्षा जास्त आपण सिंचन क्षमता निर्माण करतो। आणि बुलढाण्याचा जो अनुशेष आहे तो 29,000 हेक्टरचा आहे। आपण त्याच्या अगेन्स्ट जे आता 4 प्रकल्पाची कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये 29,000च्या अगेन्स्ट 1,68,000 हेक्टरची सिंचन क्षमता तयार करतो। त्यामुळे साधारणपणे आता हे जे काही पॉइंट म्हणजे 49,000 हेक्टरचं जे काही अनुशेष राहिलेला आहे हा पूर्ण करून त्याच्या पलीकडे आपण आता सिंचन क्षमता निर्माण करू। आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की आता समजा विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भामध्ये 485 प्रकल्प आहेत, यातनं एकूण 22.31 लक्ष ज्याची सिंचन क्षमता आहे। यापैकी बळीराजा वगैरे सारख्या योजना आणून आपण आता 771 प्रकल्प पूर्ण केलेले आहेत। आता जे काही राहिलेले प्रकल्प आहेत ते 74 प्रकल्प आहेत। हे 74 बांधकामाधीन प्रकल्प जे आहेत यामध्ये 7.66 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार आहे, ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। 1.52 लाख हेक्टर सिंचन क्षमता आमचे संजय कुटेजी आणि संचेतीजी याचा सारखा त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात। आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या टप्प्यात हा प्रकल्प आलाय, असं लक्षात आलं, केंद्र सरकारने पैसे दिले, आपण लगेच वर्षभरात तो कंप्लीट करू शकतो। आणि म्हणून आपण या वर्षी त्याला 2,399 कोटी रुपये दिले एका प्रकल्पाला। त्यामुळे आता याचं काम आपण हे पूर्ण करू आणि या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातनं अधिशेषात जाणार आहे आणि विदर्भाचा अनुशेष हा दूर होणार आहे। यासोबत आपण जर बघितलं तर पूर्व विदर्भाची जी जीवन रेखा म्हणतो आपण, गोसीखुर्द प्रकल्प, आपल्याला माहिती आहे की गोसीखुर्दची सगळी कामं आपण जवळपास पूर्ण केली, पण मग त्याच्यात आपण काही वाढीव कामं घेतली, काही वाढीव योजना त्याच्यामध्ये घेतल्या। त्या योजना देखील आता काम आपण चालू केलं आहे। जवळपास त्या सगळ्या योजना मिळून 2,54,000 म्हणजे 2.54 लक्ष एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे। त्यातली 2.9 लक्ष ही आता ऑलरेडी निर्माण झालेली आहे आणि उर्वरित जी आहे ती करण्याच्या दृष्टीनं जी काही निधीची आवश्यकता होती 1,555 कोटी रुपये त्याला देखील आपण दिलेले आहेत। त्यामुळे जून 27 पर्यंत त्याचंही काम पूर्ण होईल। अर्थात आता अजून काही मागण्या त्या गोसीखुर्दवर आमच्याकडे आलेल्या आहेत, पण त्याला आता नवीन प्रकल्प ट्रीट केला जाईल, नाहीतर मग हे मारुतीच्या शेपटीसारखं कधीच संपणार नाही। पण आहे जो डिझाईन प्रकल्प आहे तो मात्र आपण आता कंप्लीट त्या ठिकाणी संपवणार आहोत। आणि एकट्या विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता 25-26 वर्षामध्ये 7,950 कोटी रुपये एवढी तरतूद आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। मला हे सांगताना आनंद वाटतो की सन 2023-24 मध्ये सिंचन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे। आमचे विखे पाटील साहेब गेले होते तिथे तो पुरस्कार घेण्याकरता, आणि हा
सर्वोच्च पुरस्कार आहे देशातला सिंचनाचा, तो महाराष्ट्राला मिळाला आहे. यासोबत विदर्भाचं भाग्य बदलणारा जो आमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे, त्यातनं 4,04,000 हेक्टर जमीन ओलिताखाली, म्हणजे जवळपास 10,26,000 एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता आम्ही फायनल केलेल्या आहेत. याचं डिझाईन, ड्रॉइंग, DPR आता हा या महिन्याच्या शेवटी SLTAC कडे जाणार आहे. त्याच्यानंतर SLTAC ला 15 ते 20 दिवस लागतील आणि मग MMRDA ने MWRRA ने अट टाकली होती की अंतिम आराखडा झाल्यानंतर आमची परवानगी घ्यावी, त्यामुळे त्यांच्याकडे जाईल. साधारणपणे फेब्रुवारी 2026 पर्यंत यातल्या सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पार पडतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम करण्याकरता ॲक्विजिशन आणि टेंडर याचं काम हे सुरू होईल. जवळपास 1,00,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प विदर्भाचं ची भाग्यरेषा पूर्ण बदलणार आहे. विदर्भातला जेवढा दुष्काळी भाग आहे त्या भागाला पूर्णपणे या ठिकाणी हिरवा करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये 55 TMC पाणी आणायचं आहे. त्या संदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि मार्च 26 पर्यंत ते काम पूर्ण होऊन त्यालाही MWRRA ची मान्यता आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचंही काम पूर्ण करू. त्यातनं आपला मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे. आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे, दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत, या सगळ्या प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी मान्यता देऊन काही ते टेंडर निघालेले आहेत, काही टेंडर स्टेजवर आहेत आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2.41 लाख हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे. यासोबत आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून फ्लड डायव्हर्जनचा प्रकल्प तयार केलेला आहे, तोही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यातला पहिला जो पोर्शन आहे त्याचं टेंडरही निघाला आहे, दुसऱ्या पोर्शनचं अजून फायनल डिझाईन तयार होत आहे, ज्यामध्ये जवळपास कोल्हापूर आणि सांगली इथलं जे फ्लडचं पाणी आहे हे फ्लडचं पाणी आपण डायव्हर्ट करणार आहोत. आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, वर्ल्ड बँकेच्या सिम्युलेशन स्टडीमध्ये असं लक्षात आलं, दरवर्षी फ्लडचं वाहून जाणारं पाणी हे 100 TMC आहे. 100 TMC पाणी वाहून जातं, त्यातलं 30-35 TMC आपण त्यातलं डायव्हर्ट करू शकतो. ते डायव्हर्ट करून उजनीपर्यंत आणायचं. पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत आणि उजनीतनं पुन्हा मराठवाड्यातले लगतचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाणी न्यायचं, अशा प्रकारचा हा फ्लड डायव्हर्जनचा प्रोजेक्ट आहे. वर्ल्ड बँकेने याला सगळ्या प्रकारची मान्यता दिली आहे, त्याला निधी देखील वर्ल्ड बँक देतोय. आणि यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प, आणि मी असं म्हणत नाही हे जनरेशनल प्रकल्प आहेत, यातल्या काही प्रकल्पांना 7 वर्ष लागतील, काहींना 8 वर्ष लागतील, पण हे प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये भूतकाळ होईल आणि विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ हा नेहमीकरता संपुष्टात येईल. अशा प्रकारचं एक ट्रान्सफॉर्मेशनल काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर विशेषतः हे सरकार जे आहे हे, आणि 2014 पासूनच आपण एक नेहमी प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये निधी वाटपामध्ये असमतोल येऊ नये, विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होऊ नये. राज्यपालांचे पूर्वी निर्देश असायचे, आता ते निर्देश नाही. सुधीर भाऊंनी सांगितलंय की आपले वैधानिक विकास मंडळ पुन्हा जिवंत करा. आपला प्रस्ताव केंद्रात गेलाय, आम्ही पाठपुरावा करतोय, ते जिवंत करू. पण सुधीर भाऊ, ते मंडळ नाही म्हणून तुम्ही अर्थमंत्री होतात, तुम्ही कधी अन्याय होऊ दिला नाही, दादांनी अन्याय होऊ दिला नाही. त्या सूत्राप्रमाणे जे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा तसोबर जास्तच पैसे हे विदर्भ मराठवाड्याला आपण दिले. आपण जर बघितलं तर विदर्भाला 23% पैसे देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण विदर्भाला 25.85% दिलेले आहेत. मराठवाड्याला 18% देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण 19% पैसे मराठवाड्याला दिलेले आहेत. त्यामुळे कुठेही अन्याय हा विदर्भ मराठवाड्यावर या सरकारमध्ये होणार नाही, हे देखील या निमित्ताने मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या संदर्भातले काही विषय आहेत. यामध्ये 6 जानेवारी 22 रोजीच्या शासन निर्णयान्वये 10,000 किलोमीटरचे उद्दिष्ट आपण दिले होते, त्यापैकी 9,992 किलोमीटरच्या कामांना ऑलरेडी मान्यता आपण दिलेली आहे. आणि आता त्याचा दुसरा टप्पा, यामध्ये 7,000 किलोमीटरचे अजून रस्ते आपण घेतलेले आहेत, यामध्ये 6,948, म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर जवळपास 16,000 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांना आता मान्यता दिली आहे. त्याला निधी आपण उपलब्ध करून देतो आणि या रस्त्यांना आपण हे रस्ते केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत.